सर्वांना नमस्कार. दोन्ही चॅनलवरती जे आपल्या कथा चालू आहेत लॉंग, त्यांच्या मी प्लेलिस्ट वेगवेगळ्या बनवत आहेत. त्यामुळे अर्जुन मयुरी, तन्वी अर्जुन, अभय दीक्षा आणि अल्लड बायको, तसेच ही आत्ताची जी सुरू आहे ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, सगळे एपिसोड तुम्हाला 1 बाय 1 असे ऐकायला मिळतील त्या स्टोरींचे. आणि मग तुमच्या वाचनामध्ये खंडन पडणार नाही आणि तुम्ही ती प्लेलिस्ट शेअरसुद्धा करून ठेवू शकता. मानसीनं त्या सजवलेल्या रूमवरून तिची एक शांत नजर फिरवली. जसजशी ती नजर फिरवत होती तसतशी तिच्या हृदयाची स्पंदनं वाढत होती. आता तिथं कमालीची शांतता होती. वादळापूर्वीची शांतता म्हणावी लागेल, कारण अमर आज खूप बेभान होऊन प्रेम करणार होता तिच्यावर. ती त्या सजवलेल्या बेडकडं बघत होती. त्या फुलांच्या माळा, गुलाबांच्या पाकळ्या, मेणबत्त्या, कामभावना वाढवणारा रूम फ्रेशनरचा वास घेऊन दोघे हळूहळू धुंद व्हायला सुरुवात झाली. ती रूमकडे पाहत होती आणि तो तिला पाहत होता. आपाद मस्तक निहाळत होता. तो तिच्या जवळ आला. ती लाजून त्याच्या मिठीत शिरली. आजचं हे सरप्राईज तिला अपेक्षित नव्हतं आणि अमरने तिच्या उघड्या मांडीवर अलगद त्याचं बोट फिरवलं. तसं तिच्या अंगावर सरकन काटा आला आणि ती त्याच्या मिठीतच शहारली आणि तिने तो पाय उचलून अस्वस्थ हालचाल केली. त्या टाईट ड्रेसमध्ये ती कमालीची बोल्ड दिसत होती. तिची सडपातळ फिगर त्याला आकर्षित करत होती. सकाळपासून त्यानं स्वतःला रोखून ठेवलं होतं, पण आता तो थांबणं शक्य नव्हतं. तिचा बोल्ड लुक तिच्या आत वणवा पेटवत होता. त्यानं तिच्या उघड्या पाठीवर हळूवार हात फिरवत फिरवत खाली आणला. तसं तिनं तिचं शरीर आकसून घेतलं. त्यानं हळूच तिच्या खांद्यावरची स्ट्रीप खाली ओढली. तशी ती लाजून चूर होऊन दूर पळायला लागली. आज त्याच्या डोळ्यात पुन्हा तोच विचित्र मादकपणा, झपाटलेपणा दिसत होता. त्या दिवशी दिसला तसा, जेव्हा तिनं लाल साडी घातली होती तसाच. त्याची धारदार नजर तिला आतून चिरत चालली होती. तिनं त्याच्याकडे पाठ फिरवली आणि त्यानं पाठीमागूनच तिला किस करायला सुरुवात केली आणि तिला स्वतःकडे वळवली आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. आता तिचेही डोळे आज कमालीचे मादक वाटत होते. त्यानं तिला बेडवर ठेवलं आणि फार फोर्सली कुस्करू लागला. आज तो बरसणार होता. साधासुद्धा नाही, तेही ढगफुटी झाल्यासारखा तुफान. तिच्या डोळ्यात तो दिसत होता आणि तिनं त्याच्या तोंडात तोंड घातलं. तिनं त्याचा खालचा ओठ मग वरचा ओठ असा करत करत दोन्ही ओठांचा समाचार घेत होती. तो फक्त आता तिला फील करत होता. तिचं किस करणं झालं आणि मग ती उतावीळ होऊन त्याला प्रेमाची याचना करू लागली. आता त्या दोघांचा फार हायली डीपली रोमॅन्स सुरू होता. मग त्यानं तिला अंगाखाली घेतली आणि खरंच ढगफुटी झाल्यासारखा त्यानं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तिला चिंब भिजवून टाकत तृप्त केली आणि दोघेही शांत झोपले. आणि सकाळी तिच्या पोटात दुखायला लागलं. ती रडायला लागली. तो म्हणाला, मनू काय झालं, का रडतेस? ती म्हणाली, अहो पोट दुखते, बाळाला काही झालं तर नसेल ना? तो म्हणाला, अगं असं नाही म्हणू, काही नाही होणार आपल्या बाळाला. ती घाबरून म्हणाली, अमर, तुम्ही रात्री खूप जास्त बेभान झाला होता, त्यामुळेच असं झालं. जर बाळाला काही झालं ना तर आई आपलं काय करतील? आणि आता आईचं नाव ऐकून अमर तर चक्रावलाच. तो बारीक तोंड करून म्हणाला, म्हणू आवर पटकन, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. ती म्हणाली, अमर, जसं कळलं आहे की मी आई होणार, आपण एकदाही डॉक्टरकडे गेलो नाही, त्यांचा सल्लाही घेतला नाही की पुढे कसं करायचं, काय करायचं, आणि हे हनीमूनचं कांड करून बसलो. मग आता त्यांना काय सांगायचं? अमर म्हणाला, ओ शिट, हे हनीमून प्रकरण माझ्या अंगलट येणार चांगलंच असं दिसतंय. रात्री मजा तर खूप वाढली, खूप सुंदर रोमॅन्स झाला, पण आता खूप भीती वाटत आहे. रात्री तीही आणि मीही खूप जास्तच वाहवत गेलो. आता जपून रोमॅन्स केला पाहिजे हे लक्षात नाही आलं. हे तर विसरूनच गेलो की आम्ही आफ्टर प्रेग्नन्सी हनीमून करतोय. आता बाळाला काही होऊ नये, नाहीतर आई, असं म्हणत त्यानं देवाला हात जोडले आणि आमचं बाळ सुखरूप असू दे अशी प्रार्थना केली. आता इकडे आलिशा सकाळी सकाळी तिचं आवरत होती आणि तिनं रेडिओवर गाणं लावली होती. गाणं लागलं होतं, पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. हे गाणं लागलं होतं आणि ती अमरच्या आठवणीत ती गाणं गुणगुणत होती. ती तर यातच खुश होती की अमर खुश आहे.
तो तिचं पहिलं प्रेम आहे आणि त्याचं पहिलं प्रेम ती आहे आणि कायम राहणार. प्रेमात शरीराने एकत्र यावं हे तिच्या लेकी महत्त्वाचं नव्हतं. अमरने तिला जे प्रेम दिलं होतं ते तिला आयुष्यभर पुरणार होतं. ती त्याची रुक्मिणी नाही झाली तर काय झालं, राधा तर नक्कीच होऊन राहणार होती. कशी होती ना आलिशा. केवळ निस्वार्थी प्रेम कसं करावं हे शिकावं तर तिच्याकडून. आणि अचानक बेल वाजली. तिनं पाहिलं तर तो होता प्रतीक आणि तिच्या चेहऱ्यावर खूप दिवसातून एक स्माईल आली. तो तिच्या घराशेजारीच राहणारा तिच्या लहानपणीचा मित्र होता. कॉलेजपर्यंत ते एकत्र शिकले होते. तिने प्रतीकला आत घेतलं. प्रतीकसुद्धा एका नामांकित कंपनीत मुंबईमध्ये जॉब करत होता. लॉकडाऊनमध्ये तोही तिकडे अडकला होता आणि मानसीची आई गेल्याचं त्याला समजलं आणि तो तिला भेटायला आला होता. इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्या आणि त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. बालपणीच्या आठवणी निघाल्या. आलिशासुद्धा त्या आठवणींमध्ये हरवून गेली. खूप हसत होते दोघे, मस्करी करत होते. हसता हसता ती प्रतीकला टाळी द्यायची, पण तो मात्र तिच्याकडे डोळे भरून पाहायचा. त्याच्या डोळ्यात असं काहीतरी होतं जे तिला दिसत नव्हतं. मग प्रतीक म्हणाला, आलिशा, काकूंनी मला सांगितलं होतं की तुझं लग्न ठरलंय. हे खरं आहे ना? कधी आहे लग्न? आणि आलिशा थोडी नाराज झाली आणि म्हणाली, प्रतीक, आता ते लग्न होणार नाही. आणि तिने त्याला सगळी हकीकत सांगितली. पण अमरविषयी मात्र इकडे कोणाला काहीच माहीत नव्हतं. तिचं लग्न मोडलं ते ऐकून प्रतीकच्या चेहऱ्यावर खरं तर एक थोडीशी स्माईल आली. मनातून तो खुश झाला, पण जास्त आनंद झाला आहे हे न दाखवता त्यानं तिचा निरोप घेतला. आणि अतिउत्साहाच्या भरात तो बाहेर निघायचा रस्ता सोडून बेडरूमकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाला. आणि आलिशा म्हणाली, अरे प्रतीक, इकडे कुठे? तुझा रस्ता इकडे आहे, तुला इकडे जायचं आहे. अरे हो, विसरलोच, असं म्हणून त्यानं स्वतःच्या डोक्यात एक टपली मारली आणि हसत हसत निघून गेला. आलिशा हसून म्हणाली, वेडा आहे का हा? असं काय करतो? आज पहिल्यांदा येतोय का तो घरी? नेहमीच तर येतो. तरीही रस्ता विसरला, बावळट कुठला. आणि ती तिच्या हसूनच कामाला लागली. पण प्रतीक मात्र घरी येऊन आलिशा आणि दोघांचे लहानपणापासूनचे फोटो बघायला लागला. ते दोघे शाळेतही एकत्रच असायचे. मग त्यांचे भरपूर फोटो होते. शाळेतले, कॉलेजमधले, एकत्र स्पर्धेत भाग घेतलेले, गॅदरिंगमध्ये नटलेले, सजलेले. ती राधा आणि तो तिचा कृष्ण झालेले. लहानपणापासून प्रतीक तिची स्वप्न बघत होता, पण बोलला मात्र कधीच नाही. त्याचा स्वभाव संकोची होता. पण नोकरीला लागला. आलिशासुद्धा नोकरीला लागली आणि तो तिला मागणी घालणारच होता तिच्या आईजवळ. आणि त्यासाठी तो तिच्या घरी गेला. पण त्याचवेळी आईने त्याच्या हातात पेढा ठेवला आणि आलिशाचं लग्न जमलं ही बातमी दिली आणि प्रतीक नाराज झाला होता. आपण खूपच उशीर केला आलिशाबद्दल भावना व्यक्त करायला, असं त्याला वाटलं. पण आता पुन्हा संधी आली होती त्याला आलिशाला पुन्हा मिळवण्याची. आणि मग दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तिच्याकडे गेला आणि तो म्हणाला, आलिशा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. असं म्हणून तो चुळबुळ करू लागला. प्रतीक, तुला काय बोलायचं आहे, बोल ना, असं ती म्हणाली. पण त्याची हिंमत होत नव्हती. काही वेळाने तो पुन्हा एकदा म्हणाला, आलिशा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. ती म्हणाली, अरे बोल ना बाबा, 3 वेळा तुझं सांगून झालं की बोलायचं आहे, आता बोल तरी. तो म्हणाला, अगं मला थोडं अवघडल्यासारखं होतंय. ती म्हणाली, तू अजूनही तसाच आहे ना? आणि माझ्याशी बोलताना कधीपासून इतका संकोच करायला लागलास? आणि प्रतीक म्हणाला, मी उद्या नक्की बोलेन. आणि तो निघून गेला. आलिशा म्हणाली, वेडाच आहे हा, आज पहिल्यांदा तो इतका संकोच करतोय. असं काय बोलायचं होतं त्याला, काय माहीत. आणि प्रतीकची हिंमत होत नव्हती तिच्याशी बोलायची. रात्रभर त्यानं आरशासमोर प्रॅक्टिस केली आणि पुन्हा तिच्याकडे गेला. ती म्हणाली, आता तरी बोलशील का नक्की? आणि आरशासमोर केलेली प्रॅक्टिस आठवून मनातच पुन्हा एकदा प्रॅक्टिस केली आणि घट्ट डोळे मिटले आणि सरळ त्याने तिला मागणीच घातली आणि म्हणाला, आलिशा, आय लव्ह यू. तू मला लहानपणापासून आवडतेस आणि माझं तुझ्यावर खूप आधीपासून प्रेम आहे. मला तू हवी आहेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. विल यू मॅरी मी?
तुझा जो काही निर्णय असेल तो मला आत्ताच सांग. मी आता आणखीन जास्त नाही वाट पाहू शकत. असं म्हणत तो तिच्या उत्तराची वाट पाहत होता. पण आलिशा काहीच बोलत नव्हती आणि त्याला घराच्या बाहेर मोठ्या मोठ्याने तिचा आवाज ऐकू आला. त्यानं डोळे उघडले तर ती खेळता खेळता तिचा भाऊ सायकलवरून पडला म्हणून बाहेर पळत गेली होती. कधीच म्हणजे तिनं काहीच ऐकलं नाही.